गुड मॉर्निंग गाईज, माझं नाव आहे शीतल आणि पुन्हा एकदा मी घेऊन आले एक छान इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आणि ह्याचे एपिसोड्स असणार आहेत काही. सो आपण चालू करूया पहिल्या आपल्या पार्टपासून. तुम्ही बघितलं असेल थंबनेलमध्ये की मी चालले गावी कोकण. आणि गेल्या वेळेस मी पावसात गेले होते आणि कोकणात एक दिवस मी गेले होते ते 2 वर्षांपूर्वी आणि 2 इयर्सपासून मी बिलकुल गावी गेले नाही आहे बिकॉज ऑफ वर्क अँड ऑल. पण यावेळेला मी आवर्जून सुट्टी घेतली आणि आता मी पूर्ण करणार आहे 5 डेजची माझी कोकण ट्रिप. कोकण ट्रिप म्हणजे माझं गावच आहे, तर मी कुठे जाणार, कसं जाणार आणि काय काय प्लॅन्स आहेत तुम्हाला सगळ्या व्हिडिओ सगळ्या पार्ट्समध्ये कळेल. सो बी विथ मी अँड लेट्स गो. काय इकडे आम्ही सकाळी कॅब केली होती. उबरने आम्हाला जायचं होतं दादर स्टेशन पर्यंत आणि सकाळी ट्रेनचा आम्ही जास्त भानगडीत पडत नाही कारण कधी कधी ट्रेन लेट होतात किंवा ट्रेन मिस होऊ शकते. तर आमची सकाळी ट्रेन असल्यामुळे मी लवकर पोहोचतोय. थोडा मी चहा वगैरे घेतला, टाइम स्पेंड केला बऱ्यापैकी फॅमिली सोबत. आणि इथे आमची आलेली आहे वंदे भारत. तुम्ही बघू शकता. आम्हाला बिलकुल आठवत होती की आम्ही वंदे भारतने जाणार आहोत. जेव्हा मी खरंच गेले आणि भावाने दाखवलं की दीदी आपली ही ट्रेन आहे, तर आम्ही बसलोय. बघा किती कम्फर्टेबल आहे. आणि सगळ्याला कामाला मम्मी बघा, मम्मी आणि मी इथे चहा बनवत होतो. सो गाईज आम्ही सुटलेलो. आता आम्हाला परत गरम पाणी दिलंय. मला वाटते काहीतरी खायला मिळेल पण ठीक आहे. आणि हे सोबत मिळालंय तोडावं लागेल. काय माहिती काय आहे. पाण्यात मिक्स करायचं आहे. एवढं सगळं मिक्स करू मी नाही, थोडंसं टाकलं आणि ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला असे चहा मिळत असणार, असे चहा मिळतात. स्वतः मी चहा पिणार आहे. नॉट एट ऑल. सो गाईस चहा बिलकुल चांगला नव्हता, पण ठीक आहे आम्ही कसं ऍडजस्ट करायला. आम्ही सगळं चौघं एकदम झोपून गेलो. आणि ना इथे हे जे ब्रेकफास्ट आहे तो आम्हाला खूप वेळ मिळाला नाही. तर आम्हाला असं वाटलं की आमचा ब्रेकफास्ट मिस होणार आहे की नाही, पण त्यांनी एकदम बरोबर टायमाला ब्रेकफास्ट आणून दिला. हे बघा, अभयने घेतलं होतं नॉनव्हेज आणि मी घेतलं होतं व्हेज. हे तुझं असणार नॉनव्हेज. तुला केक नाही दिला का? मला जास्त का दिलाय, तुला कमी दिलाय ह्याच्यामध्ये. मग तुला कुठे नॉनव्हेज दिलं ते? माझे एक आहे आणि काहीतरी आहे अभयला दिलंय. आणि मला केक पण दिलाय, अभयला केक नाही दिलाय. आणि मला ह्याच्यामध्ये बघा ब्रेड आहे, तरी आहे अजून. ओ शिरा पण आहे, खूप काय आहे. ब्रेकफास्ट पण आलाय. तर पहिला आहे कटलेट नाही काहीतरी म्हणतात, काय म्हणतात कटलेट. आणि तुम्ही कटलेट खाऊन तुम्हाला सांगते कसं आहे. गुड. ते काय उपमा आणि ब्रेड आहे. काही चिन्मयला एंड टाइमला सुट्टी नाही मिळाली म्हणून तो नाही आला, पण नेक्स्ट ट्रिपला आमच्यासोबत तो नक्की येणार आहे. इथे मी थोडीफार शायनिंग मारत होते आपल्या विंडोवर बसून आणि आपल्याला सांगत होते असं असं शूट कर. हे बघा सगळे स्टेशन्स आम्ही जे कोकण रेल्वेचे सगळे शूट करते. बऱ्यापैकी मी नाही शूट केली. मम्मी पप्पा एकदम कम्फर्टेबल झाले होते आणि ते पण खूप एन्जॉय करत होते. आधी तुमका सगळ्या देव बरे करू.
सगळ्यात मेन गोष्ट ही होती की वंदे भारतमध्ये कोकणी भाषेमध्ये ते लोक अनाउन्समेंट करत होते आणि पप्पा आम्हाला सगळे एक्सप्लेन करत होते आणि ते पण त्यांना पण खूप छान वाटलं. हे बघा फायनली मी पोहोचलोय कणकवली स्टेशनवर आणि कणकवली स्टेशन इतकं छान बनवलंय. जेव्हा मी आले होते 2 वर्षापूर्वी एवढं सगळं डेव्हलप नव्हतं आणि हे बघून तर मी इतकी खुश झाले. इथून आम्ही डिरेक्टली आमच्या स्टँडवरून आमच्या बस स्टॉप पर्यंत आम्ही पकडली होती ऑटो आणि आम्ही विचार केला की ऑटोमधून आता पुढे आपण एसटी स्टँडवर आपण आपल्या गावची एसटी पकडावी, पण बऱ्याच वेळ एसटी नव्हती. सो मी पप्पांना सांगितलं, पप्पा प्लीज आपण जाऊया टमटमने. त्याला आपण ट्रॅक्स टमटम असं म्हणतो, 6 सीटर ज्याला म्हणतात. सो त्याआधी आम्ही थोडंसं खाल्लं आणि मी थोडं पार्सल पण घेतलं तिथे आणि खूप यम्मी असं ना पुलाव मी तिकडून घेतला होता सगळ्यांसाठी. आणि हे बघा आम्ही टमटम मध्ये फायनली बसलो आहोत आणि हा प्रवास इतका जेव्हा आपली कधी पण जेव्हा गावी जाते किंवा गावावरून घरी जाते ना, त्यावेळेस हा जो टाइम असतो ना, म्हणजे आमचं कणकवली पासून 1 तासावर आमचं गाव आहे. किती एन्जॉय करते आणि पप्पांना ना खूप छान वाटतं गावी जाणं आणि सगळे जेव्हा सोबत येतो पप्पा अजून एन्जॉय करतात, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा प्रवास आहे ना, याच्यामध्ये मेन आम्ही पप्पाने बघा कलिंगड घेतलं होतं बिकॉज मी सांगितलं मला कलिंगड खायचंय. सो लकीली आम्हाला कलिंगड भेटलं आणि त्याच्यानंतर बघा हा मम्मीचं गाव आहे इथे लोंढा आणि पप्पा दाखवते ही बघ की मम्मीचं गाव आहे म्हणून आणि पप्पा नेहमी हे दाखवतातच. बघा मम्मीने थोडीशी फ्रुटी वगैरे पण प्याले होते बिकॉज आपला बऱ्यापैकी लेट झाला होता. हे पूर्ण आहे गावाचा रस्ता आणि थोडंसं ऊन दिसतंय इथे, पण एवढं थंड हवा मुंबईसारखं नव्हतं वाटत. हे आमचे मंदिर आहे जिथे आम्ही नेहमी पाया पडतो. इथे फायनली आम्ही पोहोचलोय. आमचं घर बंद असतं आणि घर बंद असल्यामुळे सगळा पसारा इकडे पडलेला असतो. पसारा नाही म्हणता येणार, पण ती जशी जळमाठे वगैरे असतात ती आम्हाला साफ करावी लागतात. बघा कोराच्या या पियाला सगळी. सो आता आम्ही माकडं होती माका बघल्याने मी पळाली, मी अंडे घेऊन येतो. बापरे, घरात नाही येणार ना, रान केवढं वाढलं बापरे समोर ना. पावसात हो पप्पा लावत आहे तिकडे धूप. आम्ही इकडे आल्यावर एक काम नेहमी करतो ते आहे धूप लावायचं. तर आम्ही धूप घेऊन येतो आणि धूप लावतो. तर धूपसाठी पप्पांनी हे सगळं ज्याला मटेरियल लागतं ते सगळं घेऊन आलेले आहे. हे आहे आणि आता ह्याचा धूप बनवणार आहेत. रात्री केवढं सुंदर वाटतंय, कॅन यू सी दिस गाईज. ब्युटिफुल ब्युटिफुल गाईज, ब्युटिफुल. या नाही ना निकारे होत नाही ना लाकडा. त्यातून आणू बाई बघून लाकडा पुढे जाऊया ना. नेहमी धूप बनवतोच इथे आल्यावर. बाहेरचा व्ह्यू बघा गाईज. गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत सी यू सून, बाय.